कोणाला विश्वास नाही होणार, पण मी दिवाळीची तयारी आत्तापासूनच सुरू केली. कशी ती मी सांगतेच पुढे. तर देव स्कूलमध्ये जाईपर्यंत आहे ना, मला घरातलं कोणतंच काम करता येत नाही. म्हणून मी फटाफट देव स्कूलमध्ये गेल्यानंतर किचन साफ करून घेतलं. कारण की किचन साफ झालं ना की आपल्यालाच वाटतं चला सगळं घर आवरलं गेलं. मग पटकन झाडू मारून घेतला, कारण तो जोपर्यंत घरात असतो ना तोपर्यंत काहीच क्लिनिंग नाही करता येत. आणि मग लादी पण पुसून घेतली. आज गुरुवार होता, म्हटलं चला गुरुवारची लादी पुसून घेऊ. आणि उंबरठा पूजनसुद्धा करून घेतलं. मस्तपैकी ओल्या कपड्यांनी मी उंबरा पुसून घेतला आणि हळदीचा लेप दिला. आणि त्याच्यानंतर त्यावर मस्तपैकी लाल कुंकवाने स्वास्तिक काढलं आणि 5 बोटं उठवली. आमच्या सासूबाई सांगतात की 5 बोटं उठवावी, जे की लक्ष्मीचं रूप असतं, असं असं काहीतरी त्यांनी मला सांगितलेलं आहे. तर मग चला, एक चांगली गोष्ट करायला काहीच हरकत नाही, नाही का. मग मी त्याच त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी उंबरठा पूजन वगैरे करून घेतला. आणि उंबरा पूजन झाल्यानंतर पण ना खूप फ्रेश वाटत होतं. घरामध्ये एक एनर्जी येते, वाईब येतात, अशा पॉझिटिव्ह एनर्जी येते. फुलं वाहिली आणि माझं सगळी कामं आवरली. देवबाप्पाला प्रणाम केला की माझ्याकडून कोणतंही चुकीचं काम होऊ देऊ नको म्हणून. आणि त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली. जे की माझं काम मी तुम्हाला सांगितलं होतं की मी दिवाळीचं काम आत्ताच चालू केलेलं आहे, तेच काम मी आता सुरू केलं आहे. मी दिवाळीच्या रांगोळीचे पोस्टर्स तयार करते. रेडी टू यूज रांगोळी आहे, जेणेकरून मला दिवाळीमध्ये फक्त ते रांगोळीचे पॅच उचलायचे आणि ठेवायचे. कारण माझ्या घराच्या बाहेर खूप छोटी जागा आहे आणि जे काही नवीन लोक राहायला आलेत ना बाजूला, ते खूप कुचकेत. ठीक आहे चला जाऊ द्या. आणि मग संध्याकाळी आम्ही डीमार्टला गेलो आणि तिथूनच आम्ही खाऊन घरी आलो. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.